कोरेगावात ठेकेदार कंपनीने मातीच्या साह्याने मुजवले खड्डे. जोरदार पावसामुळे वाहनांची घसरगुंडी. प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनधारक हैराण. कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे स्थानकासमोर ठेकेदार कंपनीच्या वतीने शुक्रवारी सकाळी मातीच्या साह्याने खड्डे मुजवण्यात आले. दुपारी कोरेगाव शहरात जोरदार पाऊस झाल्याने या परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे ऊस वाहतुकीच्या वाहनांसह अन्य वाहनांची घसरगुंडी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी भर पावसात धडपडत होते. एकूणच ठेकेदार कंपनीच्या मनमानीपणामुळे कोरेगावकरांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासनाने ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कोरेगाव शहर आणि परिसरातील ऊसावर सातारा जिल्ह्यातील आणि अन्य जिल्ह्यातील 12 साखर कारखाने चालतात. अहोरात्र ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची या महामार्गावर वर्दळ असते. काही दिवसांपूर्वी कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर वसना नदीच्या पुलावर बुलेटस्वाराने एसटी बसला जोरदार धडक दिली होती. त्यामध्ये तो जागीच ठार झाला होता. या रस्त्यावर आणि पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळेच अपघात झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला होता. पोलीस यंत्रणेने या संदर्भात ठेकेदार कंपनीला पुलावरील तसेच महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे मोजवण्यासाठी पत्र दिले होते. प्रत्यक्षात सिमेंट, काँक्रीट अथवा डांबराचा वापर न करता ठेकेदार कंपनीने शुक्रवारी सकाळी जेसीबीच्या साह्याने महामार्गालगत पडलेली माती उचलून खड्ड्यात भरली. सकाळपासूनच महामार्गावर मातीचे साम्राज्य निर्माण झाले होते. दुपारी जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र चिखल झाला आणि वाहनांची घसरगुंडी सुरू झाली. ऊस वाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्याने ती जागेवर अडकून पडली. या वाहनांची चाके जागेवरच फिरायला लागली. त्यामुळे अखेरीस अन्य ट्रॅक्टर आणून टोचनद्वारे ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर पुढे नेले जात होते. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अभियंते व शाखा अभियंत्यांचे दुर्लक्ष, ठेकेदार कंपनीचा मनमानीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे कोरेगावकरांचे मोठे हाल होत आहेत. ठेकेदार कंपनी कोरेगावकरांना वेठीस धरत असून प्रशासनाने आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
चालवायची का मी चालू? लोकांसाठी धोका आहे. एवढा बोजा आणू नये, गाड्या भरून नये, जास्त लोड करू नये. त्या मोठ्या लोकांना त्रास होतोय आणि वाहनांना पण इथं अडचणी होते. या प्रत्येक वाहन थांबलं की लगेच लोकांना त्रास होतोय. आणि काय होते, वाहनांना चढापाशी एवढा गर्दी होती इथं की त्याचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. लोकांना आणि ऊसाच्या एवढ्या टायल्या भरू नये जास्त लोड. चालू झाली की त्याला ट्रॉफिक होतोच, मरणाची ट्रॉफिक होती.
6 ट्रायल्या घेऊन चाललेला 6 किती 6 ट्रायल्या घेऊन चाललेला आणि असला पळवत होता काय बोलायचं नको त्यांचा त्यांच्यामुळे हे सगळं ट्रॅफिक आहे वाल्यांचा खाली उतरत नाहीत काय नाहीत रॉंग साईडनं गाड्यावर चालवायच्या त्याच्यामुळे बी लय त्रास होतो